मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यात रात्री काळाकुट्ट अंधार पसरत असून मनसेचे खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। अजून किती जणांचे जीव घेणार असाच खडा सवाल त्यांनी विचारलाय। 2 दिवसांपूर्वी याच मार्गावरून जाताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं। इतक्या महत्त्वाच्या बोगद्यात वीज नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कायमस्वरूपी विजेची उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात यावी अशी मागणी खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी केली आहे। आपण पाहू शकता, आपण कशेडीकडून मुंबईकडे चाललोय आणि आता थोड्याच वेळात इथे कशेडी बोगदा येईल। हा कशेडीचा बोगदा आहे। आपण पाहू शकता या बोगद्यातून आपण आता पलीकडे जात आहोत, पण एकही लाईट या बोगद्यामध्ये चालू असलेली दिसत नाहीये। किंबहुना या बोगद्यामध्ये आपण पाहू शकता की किती अंधार आहे, खाली चिखलाचं देखील साम्राज्य दिसतंय। मी निलेश बामणे, मनसे तालुका अध्यक्ष खेड। आज आपण मुंबई गोवा महामार्गाच्या कशेडी बोगद्याजवळ उभे आहोत आणि रात्रीचे 10:30 वाजलेत आणि अशा अवस्थेत आपण पाहू शकता की या बोगद्यातली एकही लाईट चालू नाहीये, बंद अवस्थेत लाईट आहे। आणि परवाच्याच दिवशी सन्माननीय अविनाश दादा जाधव, मनसेचे आमचे नेते अविनाश दादा या रस्त्याने जात असताना त्यांनी या रस्त्याची परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर एका व्हिडिओच्या माध्यमातून आणली होती। त्यानंतर मात्र प्रशासन जागा होऊन काल या बोगद्याच्या लाईट चालू केल्या होत्या आणि आज पुन्हा आपण पाहू शकता की या लाईट पूर्ण बंद अवस्थेत आहेत। नक्की या प्रशासनाने चालवलंय काय? किती लोकांना मारायचा विचार केलाय? आजपर्यंत गेली 18 वर्ष हा महामार्ग चालू होण्याच्या स्थितीत चालू झालाय, पण 18 वर्षात हा महामार्ग पूर्णत्वास जात नाहीये। नक्की याला जबाबदार कोण? दर गणपतीला हे प्रशासन आश्वासन देतं की या गणपतीला हा महामार्ग पूर्ण झालेला असेल, परंतु गेले कित्येक वर्षात हा महामार्ग पूर्ण होण्याच्या अपेक्षित आहे। आणि आपण पाहू शकता आपला समृद्धी महामार्ग ह्या प्रशासनाच्या कालखंडामध्ये 4 वर्षात पूर्ण होतो, मात्र माझा हा कोकणात जाणारा महामार्ग गेली 18 वर्ष रखडलेल्या अवस्थेत आणि कित्येक लोकांचे जीव घेऊन देखील पूर्ण होत नाहीये। याची खंत कोकणी माणूस म्हणून निश्चित आम्हाला आहे आणि याचा जाब किंवा याचं उत्तर हा कोकणी माणूस या प्रशासनाला दिल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या कालखंडात हा कोकणची ताकद काय असते, किंबहुना जर प्रशासनाने या लाईट चालू केल्या नाहीत तर येणाऱ्या कालखंडात मनसे स्टाईलनी या बोगद्याच्या ठिकाणी आंदोलन करू आणि उपोषण करून प्रशासनाला जाग आणू, एवढंच मी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।